नमस्कार मित्रांनो. आजकाल सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. लोक म्हणतात की आता कलियुग संपायला आलं आहे. काही जण म्हणतात 2026मध्ये मोठी आपत्ती येणार आहे. युद्ध, महामारी, दुष्काळ आणि जगाचा अंत या गोष्टी ऐकून अनेक लोक घाबरले आहेत. मंदिरांमध्ये गर्दी वाढली आहे. काही ज्योतिषी लोकांना सांगत आहेत की आता वेळ खूप कमी उरली आहे. पण खरोखरच असं आहे का? खरंच कलियुग इतक्या लवकर संपणार आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रांमध्ये सांगितलेले काही संकेत समजून घेणार आहोत. कलियुगाचा शेवट कसा होईल? कल्की अवतार कधी येतील? आणि आज आपण जे जगात आहोत ते खरंच त्या संकेतांपैकी आहे का? आज माणसाकडे अनेक सुविधा आहेत. मोठे मोबाईल, गाड्या, पैसे, घरं, पण तरीही मनात शांती नाही. आजची परिस्थिती आज आपण पाहतो की लोकांकडे पैसा आहे पण समाधान नाही. काही लोक खूप प्रसिद्ध आहेत पण त्यांच्या आयुष्यात सुख नाही. काही लोकांकडे सर्व सुविधा आहेत पण कुटुंबात प्रेम नाही. आज माहिती खूप वाढली आहे पण समज कमी झाला आहे. लोक सोशल मीडियावर आनंदी दिसतात पण आतून खूप तणावात असतात. हीच कलियुगाची सुरुवात मानली जाते. कलियुग संपण्याचे काही संकेत श्रीमद भागवत महापुराण मध्ये काही संकेत सांगितले आहेत. 1. आयुष्य कमी होणे. पूर्वीच्या युगात लोक खूप वर्ष जगायचे. आज मात्र अनेक लोक 60-70 वर्षांपर्यंत जगतात. तणाव, प्रदूषण आणि चुकीची जीवनशैली यामुळे आयुष्य कमी होत आहे. शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की कलियुगाच्या शेवटी मनुष्याचे आयुष्य खूपच कमी राहील. 2. पैशाला जास्त महत्त्व. कलियुगात माणसाचा आदर त्याच्या गुणांवर नाही तर त्याच्या पैशांवर होईल. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजात जास्त मान मिळेल. ज्ञान, संस्कार आणि चांगला स्वभाव या गोष्टी मागे पडतील. सत्य कमी होणे. आज अनेक ठिकाणी खोटेपणा वाढलेला दिसतो. सोशल मीडियावर फेक माहिती, नात्यांमध्ये खोटेपणा आणि लोकांना फसवण्याच्या घटना वाढल्या आहेत. पण शेवटी सत्यच जिंकतं हे लक्षात ठेवायला हवं. 4. मनाची बेचैनी. कलियुगात माणसाचं मन शांतच राहत नाही. तणाव, चिंता, डिप्रेशन या समस्या खूप वाढल्या आहेत. माणूस बाहेरून यशस्वी दिसतो पण आतून अस्वस्थ असतो. 5. कुटुंबात तुटलेपणा. आज अनेक ठिकाणी कुटुंबामध्ये भांडणं वाढली आहेत. भाऊ भाऊशी बोलत नाही, पालक वृद्धाश्रमात राहतात, नाती स्वार्थावर आधारित होत चालले आहेत. ही देखील कलियुगाची एक चिन्ह मानली जातात. 6. धर्माचा दिखावा. काही ठिकाणी धर्म हा श्रद्धेपेक्षा दिखाव्याचा भाग बनला आहे. मोठे कार्यक्रम होतात पण खऱ्या अर्थाने अध्यात्म कमी दिसतं. 7. स्वतःला विसरणे. सर्वात मोठा संकेत म्हणजे माणूस स्वतःला विसरतो. तो फक्त पैसे कमवण्यात, काम करण्यात आणि धावपळीत व्यस्त असतो. पण तो स्वतःला कधी विचारतही नाही की मी कोण आहे आणि माझा आयुष्याचा उद्देश काय आहे. कल्की अवतार शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जेव्हा अधर्म खूप वाढेल तेव्हा भगवान विष्णू त्यांचा शेवटचा अवतार घेतील. हा अवतार असेल कल्की अवतार. काही ग्रंथांनुसार त्यांचा जन्म संभळ येथे होईल. ते अधर्माचा नाश करतील आणि पुन्हा धर्माची स्थापना करतील. पण एक महत्त्वाची गोष्ट, काही लोक असंही मानतात की कल्की अवतार फक्त एक व्यक्ती नाही, तो एक जागरण आहे. जेव्हा माणूस सत्याचा मार्ग निवडतो, जेव्हा तो लोभ आणि अहंकार सोडतो, जेव्हा तो धर्माने जगतो, तेव्हा त्याच्या आत एक नवीन परिवर्तन सुरू होतं. शेवटचा संदेश. कलियुगाचा अंत अचानक होणार नाही. तो हळूहळू सुरू होईल आणि त्याची सुरुवात आपल्या मनापासून होईल. जर माणूस बदलला तर समाज बदलेल. जर माणूस बदलला तर समाज बदलेल आणि समाज बदलला तर युगही बदलेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कल्की अवताराचा काळ जवळ आला आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. अशाच आपण नवीन एका रहस्यामध्ये भेटणार आहोत उद्याच्या नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.